अगर रक्त ओकेपर्यंत लोकांना सांगितलं तुम्ही गुलाम म्हणून राहू नका जा. अगर रक्त ओकेपर्यंत लोकांना सांगितलं तुम्ही पोरी बाळींना शाळेला धाडा, तुम्ही पोरी बाळींना शाळेला धाडा. अगं पण या लोकांच्या डोक्यामध्ये प्रकाश कसा नाही पडत ग? अगं रक्त ओकेपर्यंत भाषण दिली का सावित्री, पण या लोकांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडत नाही. आता आपण कृती करायची, कृतीमधून दाखवून द्यायचं आपण समाज परिवर्तन करू शकतो, आपण जग परिवर्तन करू शकतो. आता आपण काहीतरी केलं पाहिजे. विचार चालू होता बघा, तुम्ही नाही का लय विचार करता आता आपल्या समाजावर लय अन्याय अत्याचार होतो, आपल्याला हमको केलं पाहिजे, ढमको केलं पाहिजे, टमको केलं पाहिजे, पण करत तर काहीच नाही, होय ना? हा तर बघा विचार चालू होता, विचार चालू होता तेवढ्यात पाठीमागून आवाज आला, पाणी वाळ ग माय, पाणी वाळ ग माय, घुट पाण्याचा थेंब नाही व माय. कृती सुचली सावित्री, कृती सुचली, कृती सुचली सावित्री. जा सर्वांना जाऊन सांग आमच्या हौदावरती यावं, आमच्या हौदावरती येऊन पाणी घेऊन जावं. अगं इथं माणसाला माणसासारखं वागवलं जात नाही. अगं इथं पुत्र मांजरांना पाणी दिलं जातं पण माणसांना पाणी दिलं जात नाही. जा जाऊन सर्वांना सांग आमच्या हौदावरती यावं, आमच्या हौदावरती येऊन पाणी प्यावं. म्हणे शूद्र आहेत ते, शूद्रांना त्यांच्या कर्माची भोगा येते. आपण अतिशूद्राती शूद्र लोक, पण आज आपण आपल्याच जातीत जाता बघतो. तो लाडवण आहे, तो आंदोण आहे, तो बावण्या आहे, तो फलाना आहे, तो बिस्ताना आहे. अरे माय बापू हो, अरे आपण एकाच जातीचे रे, अरे एकाच रक्ताचे, अशी जातभेद पाळू नका बघा. सावित्रीमाई बाहेर गेल्या, सर्व माणसांना सर्व महिलांना गोळा करून आणल्या. समधी गाडगी मळगी घेऊन लोक त्यांच्या हौदावरती आली बघा. समध्यांनी गाडगी मळगी त्यांनी हौदावरती डुबवली बघा. हौदात डुबवली, समध्यांनी घोडघोड पाणी पिलं, समध्यांचा आत्मा शांत झाला. अशी आमची कामं चालू.